फर्स्ट टाईमच आम्ही मुंबईत इको फ्रेंडली मखर आणलेले आहेत फोम शीटमध्ये. तर आधी आम्ही औरंगाबाद, पुणे आणि नाशिक सगळं कवर केलं आहे, पण आता पहिल्यांदाच आम्ही मुंबईत आणलं आहे मटेरियल. तर खूपच सुंदर आहे आणि लाईट वेट असून जागाही कमी लागते आणि सुंदर सुंदर डिझाईन आहे. आणि याच्या पुढे आम्ही अजून आणखीन याच्यामध्ये नवीन नवीन इन्व्हेन्शन पण करणार आहोत. तर नक्की जरूर भेट द्या आमच्या इथे. आणि माझा नंबर आहे 9967283664. तर मला जरूर कॉन्टॅक्ट करा. आणि काही तुम्ही तुमचा बिझनेस कसा हँडल करता? काही इंस्टाग्राम किंवा FB वगैरे काही पेज आहे? इंस्टाग्राम FB तसं पेज ऑलरेडी आहे, तर तुम्ही त्याच्यावर आवर्जून व्हिजिट करू शकता. आणि नवीन मॉडेल्स वगैरे किंवा नवीन ज्या व्हरायटीज आपल्या येणार आहे पुढे, त्यासाठी पण आम्ही एक नवीन संकल्पना पण आणणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण रांगोळ्या, संस्कार भारती रांगोळ्या ज्या आहेत ह्या गृहिणींना काढण्यासाठी फार त्रास होतो. सगळ्यांना तेवढा वेळ मिळत नाही पुरेसा, आणि एक रांगोळी चांगली काढायची म्हटली तरी तुम्हाला 1-1.5 तास लागतो. तर आम्ही अशी संकल्पना आणतो की त्यांना ती रांगोळी 5 मिनिटात काढता येईल. त्यासाठी आपण मॉड्युलर रांगोळी आणणार आहोत. आता जे मटेरियल तुम्ही बघता आहात याच्यातच आम्ही रेडी प्रिंटेड पॅटर्न्स करणार आहोत. ते पॅटर्न्स तुम्ही नुसते रांगोळीवर ठेवले तरी ती रांगोळीसारखी संस्कार भारती रांगोळी तयार होणार. आणि विशेष हे आहे की ते इको फ्रेंडली मटेरियलपासून बनलेलं आहे. तुम्ही वर्षानुवर्ष ते वापरू शकता. आणि एक डिझाईन पॅटर्न जो आम्ही बनवणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला 5 डिझाईन्स तुम्ही वेगवेगळ्या बनवू शकता रिशफलिंग करून. ही नाविन्यपूर्ण संकल्पना तुम्हाला दिवाळीमध्ये दिसणार आहे. त्यात पुन्हा कंदील पण आम्ही आणणार आहोत आणि वेगवेगळे डेकोरेटिव्ह आयटम्स जे आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये 100% आणणार आहोत. टोटली इको फ्रेंडली असणार आहे. टोटली इको फ्रेंडली असणार आहे सगळं, आणि ह्याच मटेरियलमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे अगदी आवर्जून भेट द्या. धन्यवाद. बॅग्स वगैरे आहेत, तर या बॅग्सचे ओनर आहे त्यांच्याशी मी आता बोलून घेणार. येस ताई, सांगा तुमचं. मी गायत्री खैरे, न्यू पनवेल इथे राहते. आणि मी आता अपूर्वा प्रभू यांच्या एक्झिबिशन्सला फर्स्ट टाईम स्टॉल लावला इथे तरी. आणि माझ्याकडे म्हणजे नायलॉन रेक्झिन या टाईपच्या जे बॅग्स म्हणतात तशा आहेत. त्या कम्प्लीट वॉशेबल आहेत आणि तुम्ही वॉटरप्रूफ आहे. तुम्ही म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या यूजच्या बॅग्स आहेत त्या. आता तुम्ही ही बघाल, आता एक माझ्याकडे एक बॉक्स फोल्डिंग बॅग आहे. ही बॅग आता तुम्ही अशीच ट्रॅव्हल करताना घेऊन जाऊ शकता. पण नंतर तुम्हाला जर ही घेऊन जायची असेल, शॉपिंग केल्यानंतर तुम्हाला वाटलीच की आता मला सामान भरपूर झालं आहे, ही फोल्डिंग बॅग. काय प्राईस आहे ताई या बॅगची? ह्या बॅगची प्राईस आता आहे सध्या 370 आहे. रिजनेबल रेट आहे. कम्प्लीट वॉटरप्रूफ मटेरियल आणि वॉशेबल आहे. तुम्ही कसे यूज करतात. आणि एक छोटी गोवा बॅग म्हणून आहे. स्लिंग बॅगसुद्धा मस्त मस्त आहे छोट्या. त्याच्यामध्ये तुम्ही छोटी बॉटल पण कॅरी करू शकता. काय प्राईस आहे ताई त्या स्लिम बॅगची? ही 270ची आहे आणि ही स्लिंग आहे ती 190ची आहे. रिजनेबल रेट आहे. तुम्हाला कसे तुम्ही हे करू शकता. आणि तुमचं काही इंस्टाग्राम वगैरे काही आहे का? माझं इंस्टाग्राम पण आहे आणि FB पण आहे. कार्ड वगैरे आहे? कार्ड नाही आहे. मी तुम्हाला माझा नंबर देऊ शकते. 8655005889 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि 8850088117 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू. ओके. नमस्कार, मी चैताली ठोसर. मी न्यू
पनवेलमध्ये राहते आणि आमचा छोटासा होम बेस असा बिझनेस आहे कुर्ती आणि साडीचा. तर आमच्याकडे जॉर्जेटमध्ये आहेत कुर्त्या, परत कॉटनमध्ये आहेत, रेयॉनमध्ये आहेत, फॉक्स जॉर्जेटमध्ये आहे, परत सिल्कमध्ये आहे जास्त करून. तर मी तुम्हाला एक एक प्रोडक्ट दाखवते. ही मोडल कॉटनमध्ये आहे. कुठलं कॉटन आहे? मोडल कॉटनमध्ये आहे. याच्यामध्ये कलर्स भरपूर मिळतील. ही सिल्कमध्ये आहे. आता फंक्शनच्या ह्याच्यात आम्ही आणलेलं आहे सिल्कमध्ये. फेस्टिव्ह कलेक्शन आहे. हे जॅकेट पॅटर्नमध्ये आहे. रेयॉनमध्ये. काय प्राईस आहे याची? याची 300. आमच्याकडे 20% ऑफ आहे आज आणि उद्या. 300 पासून आहेत सगळ्या कुर्त्या. परत हे सॅटिन सिल्क म्हणून येत आहे. एकदम सॉफ्ट आहे मटेरियल. हे कॉटन स्लबमध्ये आहे आणि हे एकदम फंक्शन वेअर आहे. बांबू सिल्कमध्ये आहे. हे कुठलं सिल्क आहे? बांबू सिल्क. बांबूचं काय म्हणतात? बांबूच्या पानापासून बनवलेलं अच्छा, आहे. हे ॲक्च्युअल मटेरियल. आणि परत हे फॉक्स जॉर्जेटमध्ये आहे. जॅकॉर्ड कॉटन पण येते. सिल्कमध्ये आहे. 300 पासून स्टार्टिंग आहे. तर लवकरात लवकर भेट द्या आज आणि उद्या. कर्नाटक मॉल संघ सेक्टर 2 न्यू पनवेल. थँक्यू. हॅलो गाईज, मायसेल्फ नीरज अशोक अँड हा आमचा स्टॉल आहे गाईचं देशी साजूक तूप, लाकडी खाण्यावरचं तेल आणि सातारा कंदी पेंट. ह्या आमच्या तुपाची खासियत ही की आम्ही हे ऑथेंटिक प्रोसेसने बनवतो. म्हणजे जसं अगोदर लोक बनवत होते तसंच आम्ही बनवतो. ह्याला आम्ही चुली बॉईल करतो. त्यामुळे ह्याची जी ऑथेंटिक टेस्ट आहे ना ती मेंटेन राहते. हे आमचं लाकडी खाण्याचं तेल आहे. ह्याच्यामध्ये आमच्याकडे 3 प्रकार आहेत. एक ग्राउंडनट ऑइल, शेंगदाणा तेल, करडई विच मीन्स सॅफ्लार अँड कोकोनट ऑइल. हे कोकोनट ऑइलचे बेनिफिट्स आहेत की जर आपण हे दररोज रात्री झोपायच्या अगोदर जर स्कॅल्पला मालिश केलं तर ह्याने आपले हेअरफॉल ॲक्च्युली रेड्यूस होतात. अँड दिस टू वी कॅन यूज फॉर कुकिंग पर्पज अँड मसाला ऑल्सो. इट इज वर्जिन. हे तुम्ही ह्यानी ॲक्च्युअलमध्ये कोलेस्ट्रॉल अजिबातसुद्धा वाढत नाही. आणि हे आमचे मॅम सातारा कंदीपेढे आहेत. हे आमची स्पेशालिटी आहे. आणि गणपती उत्सवमध्ये आम्ही कंदीपेढ्यामध्ये ना मॅम आम्ही मोदकाची सेवा करतो. आणि तुझा मला प्रोडक्टची प्राईस वगैरे मेन्शन करू शकशील का की त्याचं काय आहे? आमचं घी आहे 1 लिटरची 699 प्राईज आहे. हाफ लिटर घीची 360 आहे अँड 200 ml आहे ती 160 आहे. कोकोनट ऑइल हाफ लिटर 360 आहे. 280 आहे मॅम. 200 ml इज 170. करडईची विथ सॅफ्लर 1 लिटर 390 अँड ग्राउंडनट ऑइल 1 लिटर 360 मॅम. अँड सातारा कंदीपेढा पर बॉक्स 170 मॅम. तुझं इंस्टाग्राम आणि FBला काही पेज वगैरे आहे? ओके. काही कॉन्टॅक्ट नंबर हां वगैरे? येस मॅम. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9768219719 सॉरी अँड 9702644918. पुन्हा एकदा सांगा. 9768219719 अँड 9702644918. थँक्यू. पवार. माझं नेरूला छोटंसं शॉप आहे सौभाग्य कलेक्शन. माझ्याकडे कांजीवरमच्या साड्या
मी बाहेर गेली तर 1000ची, परंतु माझ्याकडे 800-900च्या प्राईजमध्ये भेटतात. पेशवाई आहे, ब्रासोमध्ये सिल्क आहे, जॉर्जेटमध्ये लिनर आहे आणि सर्व रिजनेबल रेटमध्ये असतात माझ्या साड्या. या साडीची प्राईस काय असते? तो प्राईस तुम्ही इथे पाहू शकता. साडीचा पल्लू वगैरे पण किती सुंदर असं आहे आणि 1600 म्हणालात ना ताई? जॉर्जेटच्या साडीची ताई काय प्राईस आहे? 500 आहे. त्याच्यामध्ये कलर अवेलेबल आहे. आणि तुम्ही तुमचा बिझनेस कुठून ऑपरेट करता? घरून करता? ते शॉप आहे माझं. शॉप आहे. हां, मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा काही शॉपचा ॲड्रेस देऊ शकाल? सौभाग्य कलेक्शन, नेहरू, सेक्टर A, 9594404055, सीमा पवार. सो येस ताई, तुमच्या प्रोडक्ट्सविषयी सांगा. माझ्याकडे मसाले आहेत. माझ्या काकांची फॅक्टरी आहे. मी एका फाउंडेशन काम करते. तिकडच्या महिला आहेत त्या चकली बनवतात, खाकरे बनवतात, हे चिवडा वगैरे बनवतात, ठेचा बनवतात. त्यांच्याकडनं मी घेऊन येते. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग काय, हा फालुदा आहे. हा 50 रुपयाचा फालुदा आहे. 6 ग्लासाच्यामध्ये बनतात. बाहेर तुम्ही खाली तुम्हाला 40 ते 50 रुपयाला 1 ग्लास मिळतं, पण तुम्हाला 50 रुपयाला 6 ग्लास बनतात. ते पण हेल्दी आणि घरगुती, खूप छान टेस्टी. आयसिंग वगैरे करायची गरज नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुम्ही टेस्ट करून बघा, मे बी तुम्हाला डेफिनेटली आवडेल. ही चकली आहे, ही खूप मोस्ट डिमांड आहे, पॉप्युलर आहे चकली. मसाले आहेत 5 रुपयापासून ते 10 रुपयापर्यंत पासून सुरू आहेत मसाले. आणि ओव्हरऑल रिस्पॉन्स खूप छान येतो इथे. आम्ही घरगुतीच करतो. घरच चालू आहे. माझं नाव शुभदा घाणेकर. मी रोडपालीमध्ये राहते. ज्यांना कोणाला पाहिजे असेल मसाला उद्योग जर ते करायचं असेल तरी आम्ही त्या महिलांना संधी देऊ शकतो की तुम्ही इकडे या आणि तुम्ही आम्ही उद्योग करायची संधी देतो त्यांच्यामध्ये. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ताई आणि इंस्टाग्राम किंवा FB काही पेज असेल तर? हां, माझं नाव शुभदा घाणेकर. 9082763990 माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. रोडपालीला राहते. पनवेल, खारघर, दादर, वाशिम हा जो एरिया आहे, मी डिस्ट्रीब्युटर आहे मसाल्याची. जर तुम्हाला काही गरज लागली कोणत्या महिलांना, गरजू महिलांना, तर मी ऑलवेज तयार आहे सगळ्यांना मदत करण्यासाठी. आणि माझं FBचं पेज आहे, अभिरुची गृहोद्योग आहे माझं FBला पेज आहे. इन्स्टाला पण मी आहे, शुभदा बाय केक्स म्हणून आहे. त्याच्यामध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा, आवडेल. थँक्यू सो मच. हे ब्रोशर आहे खातू मसाल्याचं. ह्याच्यामध्ये महिलांना संधी आहे. तुमच्याकडे लॉकडाऊनमध्ये बरेच महिला स्वतःहून कुक झाल्या आहेत ना, कुकिंग करायला. तर तुम्ही त्यातलं कोणतेही प्रोडक्ट घ्या. सपोज तुम्ही कुळीत पीठ घेतलं, त्यापासून तुम्ही कुळीची पिठी बनवा. की तुम्हाला काही इनोव्हेशन वाटलं तुम्ही त्याच्यात करा. आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं की त्याच्यात तुम्हाला पैठणचं प्राईज आहे आणि बरेच गिफ्ट हॅम्पर आहे. तुम्हाला कोणाला निराशा मिळणार नाही. जरी तुम्ही 5 रुपयाचं पॅकेट जरी घेतलं ना तरी तुम्ही ते रेसिपी अपलोड करायची. फक्त त्याच्यात एकच आहे की तुम्ही रेसिपी अपलोड करताना हे तुमचं पॅकेज डिस्प्ले व्हायला पाहिजे आणि ह्यापासूनच तुम्ही बनवायचं आहे. मोर डिटेल्स सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये. हो ताई, आता आम्ही ॲक्च्युली आता एक्झिबिशन इथे कव्हर करतोय आणि मला असं कळलं तुझ्याचकडनं की तू प्रत्येक वेळेला अशी छान छान अशी एक्झिबिशन्स वगैरे घेत असते. तर तू कुठे कुठे एक्झिबिशन्स वगैरे घेतेस आणि काय काय तुझे असे उपक्रम आहेत ते सांग. नमस्कार, मी अपूर्वा अभय प्रभू, नवीन पनवेलमध्येच राहते. गेली 6 वर्ष मी प्रभू तेंडोलकर चॅरिटेबल ट्रस्ट, जे माझा स्वतःचं चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्याच्या माध्यमातून मी वेगवेगळी एक्झिबिशन्स ज्या आपल्या महिला लघु उद्योजका आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, त्यांना चांगली बाजारपेठ मिळावी या उद्देशाने मी सुरुवात केली
आणि त्याचं मला चांगलंच हे आलं की लोक एकदम खुश व्हायला लागले. कारण फुटफॉल मेन तुम्ही जेव्हा प्रदर्शन करता किंवा प्रदर्शन आणि विक्री हे जेव्हा असे उपक्रम जेव्हा करता तेव्हा तुम्हाला त्यांना फुटफॉल देणं जरुरी असतं. आणि इथे माझं नेटवर्क चांगलं असल्यामुळे या लोकांना माझं म्हणजे आता आपल्याकडे येणारी लोकं अगदी गुजरातपासूनच आहेत, वसई आहे, ठाणा आहे, बोरिवली असे फार दुरून दुरून आपल्याकडे लोक येतात महिला आणि खुश होऊन जातात. 2 दिवसाची उपक्रम हाच असतो. प्लस मी नेरूळला करते, नेरूळला असतो. आता मी डोंबिवली, बोरिवली या ठिकाणी पण आयोजित करीनच लवकर. शिवाय महिलांसाठी बरेच माझे उपक्रम असतात. सुरुवातीला मी महिलांसाठी क्लासेस घेतले, जसे अगरबत्ती किंवा केक, ज्वेलरी, मसाले वगैरे अशा प्रकारचे वेगवेगळे जे उपक्रम आहेत ज्यातनं महिला स्वतःचं काहीतरी 4 पैसे कमवतील, स्वतः उद्योगधंदा आपल्या घरात बसून करतील या उद्देशाने मी बरेच क्लासेस घेतले, इवन शिवणापासून. आणि दिसतंय मला की महिला खुश होऊन त्या करतायत किंवा मला त्यांचे रिव्ह्यू येतात की ताई आम्ही आता हे करतो आहे किंवा तुम्ही एक क्लासेस घेतल्यामुळे आम्हाला एक फील्ड मिळालं किंवा आम्हाला एक स्टेज मिळालं. ते असे शिवाय माझं स्वतःचं एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि त्या माध्यमातून आम्ही पूरग्रस्तांसाठी म्हणा, मी वृद्धाश्रम चालवलेला आहे, पूरग्रस्तांची मदत किंवा अनाथ मुलांची मदत. कर्जत तालुक्यामध्ये सुटवे गावात एक शाळा आहे जिथे आम्ही दर 15 ऑगस्टला त्या शाळेमध्ये जी मुलं 10वीला वगैरे पहिली दुसरी येतात त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती देणे किंवा त्या मुलांना वह्या वाटप. आत्ता परवा 15 ऑगस्टला आम्ही जवळजवळ 200 कंपोस्ट बॉक्स त्यांना देतो आहे आमच्या संस्थेमार्फत. आणि माझ्यासोबत माझे सगळे मित्र म्हणजे जसं आपण म्हणतो ना एक खारीचा वाटा म्हणून बरेच लोक माझ्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेले असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं मला शक्य होतं, कारण हे एकटीचं काम नाही आहे. जेव्हा तुम्ही संघटन जमवून करता आणि तुमच्यावर तुमचे मित्रपरिवार किंवा तुमचं आपलं म्हणजे नातेवाईक वगैरे असतात तेव्हा असे उपक्रम तुम्ही छान राबवू शकता. आणि मला सगळ्यांची मदत मिळते, साथ मिळते, त्या कारणाने मी हे सगळं छान करू शकते. थँक्यू ताई, खूप सुंदर असा तुझा उपक्रम. जाऊ म्हणतो मम्मी, येऊ नको. हां मॅडम, नमस्कार. मी विमल भोक्षे. माझी इमिटेशन ज्वेलरी आहे आणि माझ्या मुली आणि आम्ही मिळून जसं काही हा मोठी आणतो आम्ही आणि हे घरी बनवतो. जसं एका माळेचे आम्हाला कमीत कमी 30 रुपये पडतात माळ आणि ते सगळं जॉईंट वगैरे करायला, तर मी 50 रुपयाला विकते. परत ह्या नथीचे पण आम्ही हे आणते, नथ आहे नथीचे पण मोठे आणतो, ह्या तारा वगैरे आणतो. काय प्राईस आहे ताई या नथची? या नथची प्राईस आहे 100 रुपये. पण आम्हाला याचं म्हणजे कमीत कमी 60 रुपीज हे येतं. पण मार्गेनिंग म्हटलं तर मी 80 रुपयाला तरी देते. आणि त्याच्यामध्ये छोटी पण आहे, तर हिला कसं 60 रुपये म्हणजे आम्हाला 40 रुपये पडतात, तर मी 60ला हे देते. म्हणजे जास्त आम्ही काही त्याच्यामध्ये नफा काढत नाही. आणि परत हे आहेत कानातले, तर ते हे मी असं म्हणजे हे करूनच आणलेत. आणि ताई या जोडवी वगैरे खूप छान आहेत, यांची काय प्राईस आहे मला ना याची प्राईस आहे 50 रुपये. पण 50 रुपये. तर ह्यांच्यापेक्षा एक कारागीर आहेत म्हणजे आमच्या ओळखीचे आहेत, मग ते एक तार वगैरे मोठे असतात ना, ते हे करून ते आम्हाला बनवतात. त्याच्यामुळे आम्हाला कसं स्वस्त पडतं. मग आम्ही हे 50 रुपयाला विकतो, आम्हाला 40 रुपये ह्याचे एका ह्याचे पडतात. आणि तुझा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे ताई द्या. हां देते. 8356074561. थँक्यू. तुमच्या प्रोडक्ट्सविषयी सांगा. These are all hand-block printed products. Which product? Hand-block printed Hand-block products. printed products. Okay. And what is the cost of this product? It depends upon the fabric.
For example, So what is the cost of this sari? this cost of this saree is 1,200. Okay. And how you operate your business? You operate from your home, or do you have any your contact number? Should I give you? Yeah, sure. तुझ्या स्टॉलला अशी खूप छान अशी ज्वेलरीज आहेत आणि बॅगचं कलेक्शन पण खूप सुंदर आहे. सो ताई तुझ्या प्रोडक्ट्सविषयी एक्सप्लेन कर. मी हा बॅग्सचा ॲक्च्युली स्टॉल लावणं हा प्रकार मी माझ्या रिटायरमेंटनंतर आवड म्हणून सुरू केला. हा बिझनेस कमी आहे खरं सांगायचं तर, आणि लोकांना भेटण्याची आवड, बोलण्याची माझी स्वतःची आवड हे मी ह्याच्यातनं सगळी पुरी करते. आणि ह्या बॅग्स ज्या आहेत, पर्सेस ज्या आहेत, ह्या मी ॲक्च्युली बनवून घेते एकांकडनं. आणि हे माझं स्वतःचं प्रोडक्शन नाही आहे, पण मी माझ्या चॉईसप्रमाणे मी माझं डिझाईन किंवा माझे कलर्स जे काही पाहिजे ते मी आणू शकते. तर माझ्याकडे मोबाईल कवर्स वगैरे अशी असतात. छोटे काही वॉलेट्स आहेत, मीडियम साईज वॉलेट्स आहेत, मोठे वॉलेट्स आहेत, काही स्लिंग बॅग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि स्लिंग बॅगमध्ये सुद्धा म्हणजे भरपूर प्राईसप्रमाणे, स्पेसप्रमाणे त्याच्यात व्हरायटी असते. लॅपटॉप बॅग्स आहेत आणि खांद्यावरच्या अशा त्या शोल्डर बॅग्स वगैरे तुम्ही बघू शकता इथे असलेले. काही छोटे पाऊच वगैरे प्रकार आहेत जे तुम्ही, किंवा ज्वेलरी ऑर्गनायझर जे तुम्ही घरी छोट्या गोष्टींसाठी स्टोरेज म्हणून पण वापरू शकता. तुझ्या ताई बॅग्सची जी प्राईस वगैरे आहे ती कुठल्या काय रेंजमध्ये? रेंज साधारण अराउंड 280 to 290 पासून 800पर्यंत आहे. म्हणजे लॅपटॉप बॅग्स थोड्या हाय रेंजमध्ये असतात. छोट्या स्लिंग बॅग्स वगैरे त्या ज्या तुम्हाला मिळतील साधारण 290 वगैरे. वॉलेट्स थोडे 250 पासून चालू होतात. आणि जी काही ज्वेलरी आहे ही तर मी संपूर्णपणे नव्याने शिकली आहे. हां, म्हणजे हा काही माझा अदरवाईज काही पूर्वीचा काही म्हणजे तसा करण्याचा मला काही अनुभव विशेष नव्हता. पण मी सिल्क थ्रेड ज्वेलरीपासून ॲक्च्युली सुरू केलं. आणि आता ट्रेंडी ज्वेलरी काय काय जी काय मुलींना आजकाल लागते, लाईट वेट म्हणून लागते, त्याच्यात बीड्स आहेत, स्टोन्स आहेत, कॉपर वायर ज्वेलरी आहे. इथे मी थोडाच टाईप ठेवला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असतं त्यांना मी कस्टमाइज करून देते. मी तशी ऑर्डर घेते. अजून इंस्टाग्रामवर माझा पेज बनायचा आहे, तो लवकरच बनला की मी परत तुम्हाला परत कळेन. ओके, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर 8452 4x8 म्हणजे 888877 असा हा नंबर आहे. मी युनिक चॉईस अँड ऑनलाईन स्टोअर असा एक माझा पेज मी फेसबुकवर केला आहे. पण फ्रँकली मला एक्झिबिशन्समधूनच मला जास्त चांगला रिस्पॉन्स मिळतो. सो आय प्रिफर एक्झिबिशन्स. तुम्ही स्टॉलला जरूर व्हिजिट द्या आणि मग बघा तुम्हाला काय आवडतं. माझं मेन प्रोडक्ट आहे म्हणजे लाईक हँडक्राफ्टेड ज्वेलरीज आहेत. ह्या सगळ्या ज्वेलरीज माझी मॉम स्वतः डिझाईन करते आणि स्वतः आईने बनवलेल्या आहेत. आता तुम्ही इकडे बघू शकता गणपतीच्या निमित्ताने आम्ही इकडे कंठा बनवून आणलेल्या आहेत. सो गणपतीसाठी ह्या कंठांची स्पेशल डिझाईन आहेत. ट्रेडिशनल मोत्यांच्या ज्वेलरीज ज्या आजकाल फार ट्रेंडिंग आहेत त्या, आणि क्रिस्टल मण्यांच्या ज्वेलरीज आहेत. तन्मणीमध्ये 3-4 प्रकार तुम्हाला बघायला मिळतील.
आणि दॅट्स द परफ्यूम जे हँडमेड परफ्यूम्स आहे जे आईने स्वतः घरी परफ्यूम्स बनवलेले आहेत. येस. वा खूप सुंदर आहेत ताई ॲक्च्युली. असं मला तुम्ही सांगू शकाल की प्रोडक्टची रेंज वगैरे काय आहे या? प्रॉडक्टची रेंज 150पासून ते 350पर्यंत आहे. ओके. आणि परफ्युम्स वगैरे काय कसे परफ्यूम आहेत? 150-200. तुमचा बिझनेस तुम्ही कसा ऑपरेट करता? इंस्टाग्राम, FB किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर? नाही, व्हॉट्सअपवरती आमचा ग्रुप असतो, आपला सोसायटीचा ग्रुप असतो, तर त्या ग्रुपमधून मार्केटिंग वगैरे होतं आणि मग फ्रेंड सर्कल थ्रू जेवढं प्रोडक्ट सेल होईल तेवढं असतं साईज. कॉन्टॅक्ट नंबर? तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर माझा मी ओरली इकडे माझं कार्ड आहे. हे माझं कार्ड आहे आणि तुम्हाला ह्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर दिसेल. बेस्ट. ही जांभळाच्या बियांची पावडर आहे. ही जांभूळ पोळी आहे. ही जांभूळ पोळी डायबिटीसवाल्यांसाठी खूप चांगली असते. जांभूळ सरबत आहे. हो. तुम्ही पण का? गुळाची. आमची बहीण गुळाची. हो का? अच्छा. ते पण ठेवा, आम्हाला पाहिजे मसाला. गुळाचे लाडूही मिळतात. हे साखरेमध्ये बनवलेले आहे. गुळाचे लाडू ही काजूमध्ये असतात. खोबरं वडी आहे, आपलं नारळ वडी आणि फणस पोळी, आंबा पोळी, जांभूळ. जांभूळ पोळी बऱ्याचदा हे डायबिटीसवाल्यांसाठी खूप चांगली असते. जांभूळ पोळी आहे. जांभळाची बियांची पावडर आहे. ही पाण्यामध्ये रोज सकाळी थोडं एक कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा घालून प्यायल्याने डायबिटीससाठी खूप फायदा होतो त्याचा. जांभळाचे सरबत आहे. कोकमाचे सरबत, कोकमाचा आगळ, ही अख्खी कैरी आहे बघा आपल्याला. ही वर्षभर टिकते, वर्षभर खराब होत नाही. ही सहसा कुठे मिळत नाही. आणि ही कटिंग केलेली कैरी आहे. ही पण वर्षभर टिकते. ही कधी तुम्ही जेवणामध्ये काही माशाचं सार बनवलं किंवा चटणी बनवायची असेल, काही बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वापरू अच्छा, म्हणजे माशाचं सार हो, किंवा हो. चटणी त्याच्यात वगैरे सुद्धा वापरता येते. वा. हे सुद्धा एक औषधी म्हणून आपण वापरतो. कोकम आपण मालवणात वगैरे कोकम मुठियाल म्हणतो. मुठियाल पण बोलतात. ते पायाला ऑइल वगैरे लावले ना, ते वात पायाला वगैरे लावू कमी होतो, पायाला मसाज वगैरे. ते पायाला लावूही शकतात आणि तुम्ही चपातीला लावून वगैरे ते खाऊ शकतात. ते म्हणजे हेही करायलाही चालतं आणि बाहेरने एक्सटर्नलही चालतं. हे एक गोड कोकम आहे. हे पाचनशक्ती वाढवण्यासाठी, अन्न पचनासाठी खूप चांगला असतो. हा आपला मालवणी मसाला चांगला एकदम. तुम्ही खुशबू स्मेल याचा बघितला खूप चांगला प्रेग्नेन्स आहे. हे आमरस आहे हे आमरस आहे. हे वर्षभर टिकतो. याला व्यवस्थित प्रिझर्व करून हे केलेलं आहे, सील केलेला असतो. एकदा खुलल्यानंतर ते 10 ते 12 दिवसामध्ये संपवायचं असतं. आणि काजू आमच्याकडे 25 फ्लेवरमध्ये वेगवेगळे काजू आहे, जे तुम्हाला मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही मिळणार. आमच्याकडे मिळतात आणि आम्ही हे डीलरला होलसेल रेटमध्ये सप्लायही करतो. आणि तोच रेट, डीलरचाच रेट आज आम्ही इथे विकायला लावलेला आहे. याच्यामध्ये मार्जिन आम्ही खूप कमी करतो. सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत. मी कोकणातली असल्यामुळे मला फ्रेंड्स सगळेच खूप असे आवडतात. काजूचे बार्स वगैरे पण आहे. आजकाल मुलं काय, लहान मुलं चॉकलेट्स वगैरे खातात, त्यांचा पोट खराब होतं, दात खराब होतात. ह्यांनी काहीही होत नाही. काजूची वडी आहे ॲक्च्युली, पण याला काजूचे चॉकलेट म्हणून सांगितलेलं आहे. रेअरली मिळतं ते आम्ही फुलवात कढी आहे. आपण त्याला फुलवात लावतो, आता झालं किंवा कलंटी मोठून दिसते.
वरतून ही कडी ठेवून द्या, बारीक आहे, शेवट पण बारीक आहे, निरंजन काळं होणार. तसंच ही समईची कडी, आपण ज्याला समई लावतो वात मागे जातो, ज्याला वात आपण दुसरीकडे आणतो बाहेरून तेलाची गती चालू होते. समईमध्ये लावल्यानंतर एकही थेंब तेलाचा बाहेर जात नाही, समई स्वच्छ राहते. ॲक्च्युली समईच नाही याची मला ओके ॲक्च्युअल कळतं की समय आले. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता, मी या स्टॉलला आलेली आहे. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे फ्रॅग्रन्सेस आहेत, उदबत्तीचे, अगरबत्तीचे, सगळ्या होममेड वगैरे दादानी सांगितल्याप्रमाणे अगरबत्ती आहे. त्याचप्रमाणे इथे मी इथे तुम्हाला दाखवू शकते खंड ज्योत म्हणून आहे. तुम्ही कापसाची जोडवात आहे, कापसाची जोडवात, आतमध्ये काचेचं आवरण आहे, वरून काचेचं आवरण आहे, आतमध्ये कापसाची जोडवात आहे. त्यामुळे किती वारा आला, साधारण फॅन चालू असतो ही वात भिजत नाही. दुसरी गोष्ट, एक वात तुम्ही पूर्ण लावली तर 16 दिवस अखंड जाते. तुम्ही तेल टाकत राहिलं तुमचं तेल टाकत राहिलं तुमचं नवरात्र गणपती सप्ताह पूर्ण होतो. रोज वापरायला तुम्ही हवी तेवढी कट करून वापरा, तेल संपलं की वात ठेवतो. ओके, अखंड जातो. तसंच ही फुलवात कडी आहे. आपण ज्याला तुपाचं निरांजन लावतो, पुष्कळ वेळात तूप पातळ झालं की आपली फुलवात कलंडे काही मोठी होऊन जळते. वरतून ही कडी ठेवून द्या, येणारी बारीक कडी वरतीची येईल, शेवटपर्यंत बारीक राहील, निरांजन काळं होत नाही आपलं. तसंच ही समईसाठी आपण कढी बनवतो, ही समई कढी आहे. ज्यावेळेला आपण समई लावतो वात मागे जाते, ज्याला वात पुढे येते त्याला बाहेरून तेलाची गती चालू होते. तुम्ही ही कढी समईला लावल्यानंतर वात कढीमध्ये इथे स्थिर राहते, एक थेंबही त्याला बाहेर येत नाही, समई स्वच्छ राहते. कमीत कमी 20% तेल आपण नवरात्र आणि गणपतीला वेस्ट करतो, एक थेंबही त्याला बाहेर येते. खूप सुंदर असा कॉन्सेप्ट दादानी आज सांगितलेला आहे. हे गोड घुंगरू आहे. लहान मुलं भजन हट्ट करतात, आरतीला आम्हाला काहीतरी वाजवायला पाहिजे, सगळ्यांना टाळणं शक्य नसतं. कोणत्याही पोटामध्ये फिट होतं, काही वाजवलं त्याचं नाव आहे. क्या बात आहे. फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला किती वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रोडक्ट मी तुम्हाला नेहमी शो करत असते, पण या दादाने सांगितलेले प्रोडक्ट खूपच असे युनिक्स आहेत. तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा. दादा, तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर? 9967766534. थँक्यू दादा. यांचं हे वेगळं. नमस्कार, मी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ गायत्री पाटोळे. गेली 18 वर्ष या व्यवसायामध्ये माझ्या कार्यरत आहे. रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल या तिन्ही टाईपच्या वास्तूमध्ये आम्ही काम करतो. आणि ज्योतिषविषयी जर सांगायचं झालं तर जुन्या काळच्या ऋषीमुनींनी असं म्हटलं आहे की कालो ही सर्व जीवानाम शुभाशुभ फलप्रदम, म्हणजे काळ हे प्रत्येक जीवांच्या बाबतीत शुभाशुभ फल देणारं उत्तम परिमाण आहे. म्हणून ती काळवेळ बघितली जाते. म्हणून ज्योतिषशास्त्राला काहीतरी अर्थ आहे. विश्वास असू द्या, नक्कीच भेटा. छान जाईल एक्सप्लेन. नमस्कार, मी स्वरज्योत गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने त्यांचे एक एम्प्लॉई काही माहिती देऊ इच्छिते. दिवाळीनंतर आपल्याकडे TPS प्लॅन 3मध्ये गृहनिर्माण संस्था ही म्हणजे स्वरज्योत गृहनिर्माण संस्था यांचे 3 टॉवर नेरेमध्ये उभारले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये पहिल्या 50 येणाऱ्या मेंबर्ससाठी फक्त 15 लाखामध्ये 1 BHK 570 स्क्वेअर फीटचं बिल्टअप असा एरिया आपल्याला मिळणार आहे. हे पहिले 50 मेंबर जस्ट लाईक इन्व्हेस्टर या स्वरूपामध्ये आहे. तर या संधीचा तुम्ही नक्कीच अनुभव घ्या. नमस्कार, ज्योतिष म्हणजे कुठलंही भविष्य सांगणारा नाही. ॲक्च्युली ज्योतिषची एक मी टॅगलाईन आमच्या व्यवसायाची सांगू शकेल की आम्ही असं म्हणतो, आम्ही आपलं भविष्य घडवित नाही, आम्ही आपणाच घडवितो भविष्यासाठी. कारण तुमचा जेव्हा जन्म पूर्वक्षितिजावरती होत असतो तेव्हा ग्रहताऱ्यांची काहीतरी स्थिती असते. ती स्थिती म्हणजेच आपली लग्नकुंडली, म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्ही काय मिळवलं आणि काय गमवलं याचा जो काही लेखाजोखा असतो त्याला म्हणतात भविष्य. म्हणजे इथे आम्ही तुमच्याकडे फक्त कुठले ग्रह तुम्ही गमावलेत आणि कुठले मिळवलेत, तर त्याच्यामध्ये जे गमावले ते आयुष्यात कधीच मिळवता येणार नाही. पण जे गमावले त्याच्या काही उपाययोजना, काही व्रतवैकल्य थोडीफार आपण जर केली, त्यांची रत्न धारण केली, त्यांचे कलर, त्यांचं देणारं जे काही द्यायचं असतं ते दान, अशा उपाययोजनांनी आपण ते गमावलेलं भरून काढू शकतो. आणि जे आपल्याकडे आहे, जे काही मी मिळवलं आहे, तर ते माणसाला काही वेळेला माहीत नसतं. तर माझे कुठले ग्रह चांगले आहेत, उचित आहेत, त्यांना आपण ग्लो करून त्यांना योग्य दिशा देऊ शकतो. त्यालाच म्हणतात ज्योतिष. धन्यवाद.
रुपाली पवार आहे. माझं नाव रुपाली पवार आहे. मी बिचुंब्यावरून आलेली आहे. ॲक्च्युली माझं टेलरिंगचं शॉप आहे. ॲज अ साईड बिझनेस म्हणून मी हे प्रोडक्ट्स विकते. तर माझ्याकडे लेगिन्स आहेत, कॉटनचे लेगिन्स आहेत, लेगिन्स आहेत, साडी पेटीकोट आहेत, ब्लाऊज पीस आहेत, नाईटीज आहेत, कुर्तीज आहेत, जीन्सचे टॉप पण आहेत, साईड कटवाले कुर्तीज, अनारकली वगैरे पण आहेत, दुपट्टे पण आहेत माझ्याकडे ब्लाऊज. आणि हे बेबी प्रोडक्ट ॲज अ गिफ्ट म्हणून पण तुम्ही देऊ शकता. आणि ताई काय रेंज आहे तुमच्या प्रोडक्ट्सची? माझ्या प्रोडक्टची रेंज 250पासून 400, 500 अबोव 500 अशी आहे. आणि तुमचा ताई कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? माझा कॉन्टॅक्ट नंबर 9773049776 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. एनी टाईम यू कॅन कॉन्टॅक्ट मी. थँक्यू ताई. थँक्यू. सो फ्रेंड्स, विषयी सांग. काय रेंज आहे प्रोडक्ट्सची आणि हे कुठली कुठली प्रोडक्ट्स आहे? आहेत आमचे. हे तुम्ही असे गुलाबाचे हँडमेड आहेत. सगळं हँडमेड आहे आमच्याकडे. काही मशिनरी नाही आहे. सगळं हँडमेड प्रोडक्ट्स आहेत. हे गुलाबाचे आहेत. ह्यानं तुम्ही कंगवानी करू शकता. ज्या कंगवे लागलेल्या आहेत मागे. याची कॉस्ट काय आहे? याची कॉस्ट 50 रुपीज आहे. हे आमच्याकडे असे गुलाबाचे आहेत. याला तुम्ही हेअरपिन्स वापरू शकता. याच्यात डिफरंट डिझायनरी आहेत. वेगवेगळ्या याच्यात डिझाईन्स आहेत आमच्याकडे. हे आमचे आंबोडे आहेत. आंबोड्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत आमच्याकडे. वेण्या पण आहेत आमच्याकडे. अशा तारा आणि मोतीच्या वेण्या आहेत. ह्याची क्वालिटी खूप चांगली असलेल्या हाताने विणले गेलेलं आहे. आमच्याकडे हे हँडमेडचे हेअरबँड आहेत. ह्याला ही फुलं लावलेली आहेत. आणि काय प्रोडक्टची प्राइस आहे तुझ्या? आमच्या प्रोडक्टची प्राईस 80 रुपीज हेअरबँडची प्राईस आहे. आंबोडे 250च्या रेंजमध्ये आहेत. 100पासून 250मध्ये सगळे तुम्हाला आंबोडे भेटणार. आणि डिफरंट प्राईज जर तुम्हाला बनवून हवे असतील तर बनवून पण भेटणार आणि ऑलरेडीचे पण भेटणार. स्टॉकमध्ये हवे असतील तर 100, 200 पीस किंवा बर्थडे पार्टीला कोणाला तर त्याच्यासाठी पण आम्ही बनवून देतो. यांच्याकडे आमची स्टोनची ज्वेलरी भेटेल तुम्हाला. स्टोनच्या ज्वेलरीमध्ये डिफरंट कलरचे स्टोन्स भेटणार. त्याच्यामध्ये असे पेंडेंटवाले पण ज्वेलरी येणार. ह्याचे पण हे स्टोनचे असे बनवून भेटणार. मोत्यांची ज्वेलरी येणार. हे आमचे नथीचे आहेत प्रोडक्ट्स. नथ आहे. हे मंगळसूत्र आहेत वेगवेगळे. हे ऑक्साईड प्लेटेड मंगळसूत्र आहेत वेगवेगळे. याच्यामध्ये हे कानातल्यांसकट येतात. याचे वेगळे कानातले तुम्हाला भेटणार आणि वेगवेगळे भेटणार. याचे डिफरंट सायझेस आहेत. आणि हे गोल्डन प्लेटेड आहेत. हे खराब नाही होत सहसा. चांगले तुम्ही 2 ते 3 वर्ष वापरू शकता. कंटिन्युअस घातले तरी हे खराब नाही होणार आहे. क्या बात आहे. तू फ्युचरमध्ये खूप छान असा मस्त एंटरप्रेन्युअर होणार आहेस. बेस्ट विशेष आहे तुला. खूप सुंदर असं तू एक्सप्लेन केलेलं आहे. तुझा मला कॉन्टॅक्ट नंबर पण सांग सो दॅट तुझ्याकडे कस्टमर कॉन्टॅक्ट करतील. 9967850756 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू. बसवरा क्रिएशन. थँक्यू सो मच. विषयी सांगा. माझी स्टॉलची स्पेशालिटी आहे सोलापुरी चादर आणि बेडशीट, डबल बेडशीट. ह्या डायरेक्ट फॅक्टरीमधून आणलेल्या आहे. आणि ह्या बॅग्स पण वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत. ट्रॅव्हलिंग बॅग आणि हे बनियान बॅग, मोबाईल बॅग्स आहेत. आणि त्याची रेंज आहे 150पासून to 400. त्याचा कलर पण राहणार नाही. डायरेक्ट फॅक्टरीमधून आणला. स्टिचिंग पण मजबूत आहे. ज्यूट बॅग्स आहेत. कुंडा शेप बॅग्स आहेत. टिकली वर्क आहे.
आणि ताई काय रेंज आहे तुमच्या प्रोडक्ट्सची? बॅगची रेंज आहे 150 to 400 आणि बेडशीट आहे 700 to 900 आणि ज्या चादर आहेत अंगावर घ्यायच्या सॉफ्ट आणि पेस्टल कलरमध्ये ह्या 450 पासून आणि हे ब्लाऊज पीसेससुद्धा आहे. हो 9833798497 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. शारदा कलेक्शन हे माझ्या कंपनीचं नाव आहे. मी डिस्ट्रीब्युशन करते GW खामकर मसाले लालबाग दुकान नंबर 3. 1983 पासून हे मसाले कार्यरत आहेत आणि 1933 पासून त्यांची जी चव आणि जी गुणवत्ता आहे ती आजतागायत कायम आहे. त्याच्यामुळे एक चांगला ब्रँड आहे मसाल्यांचा हा, तो मी डिस्ट्रीब्यूट करते. त्यांचा हा गरम मसाला आहे, स्पेशल मासळी मसाला आहे. या मसाल्याची खासियत अशी आहे, आपण लेवण करायला किंवा फ्राय करायला आणि ग्रेव्ही करायला तिन्हीसाठी एकच मसाला वापरू शकतो. दुसरा कुठलाही मसाला टाकायची गरज नाही. हा स्पेशल मालवणी मसाला आहे. हा तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये पण वापरू शकता. संडे मसाला जो म्हणतात तो हा आहे. हा स्पेशल देशी घाटी मसाला आहे. याला कांदा लसूण मसाला सुद्धा बोलतात. हा पण तुम्ही व्हेज नॉनव्हेज दोघांमध्ये आपण वाटप जे टाकतो कांदा खोबऱ्याचं वगैरे त्याच्यासाठी हा यूज करू शकतो. तसंच हे मी घरी परफ्यूम बनवते. माझ्या परफ्यूमच्या ब्रँडचं नाव आहे मस्त परफ्यूम्स. हे हँडमेड आहेत, नॅचरल इसेन्स ऑइल्सपासून बनवलेले परफ्यूम्स आहेत. याची 100% गॅरंटी मी देऊ शकते. याचं स्मेल तुम्ही फॅब्रिकवर मारलात तर 3 दिवसापर्यंत त्याचा स्मेल राहतो. कपडा धुतल्यावर सुद्धा याचा स्मेल राहतो. आणि याच्यामध्ये 10 खूप वेगवेगळे आणि निरनिराळे असे फ्लेवर्स आहेत. इंडियन आणि वेस्टर्न अशा फ्लेवर्स थोडंसं काय बोलतात त्याला कॉम्बिनेशन केलेलं आहे. हे टोटल पूर्ण स्काय रूट्सची ब्रेकफास्टची ऑर्गॅनिक रेंज आहे. सगळे प्रोडक्ट ऑर्गॅनिक्स आहेत. हे
हे ज्वारीचे फ्लेक्स आहेत, बाजरी फ्लेक्स आहेत. जसे आपण नॉर्मल कॉर्नफ्लेक्स असतात तसंच दुधामधून खाऊ शकतो किंवा ताकामधून खाऊ शकतो. भेळीमध्ये आपण जी सामग्री टाकतो तेच सामग्री ह्याच्या टाकून एक उत्तम प्रकारे अशी क्रिस्पी भेळ पण आपण ह्याची बनवू शकतो. ज्वारीचा चिवडा आहे, हा ऑर्गॅनिक आहे, गुळ पावडर आहे. बघ तुम्ही बघू शकता इथे प्रीमियम ऑर्गॅनिक तसेच मिलेट बार्स पण आहेत, प्रोटीन बार्स. हा आहे वॉलनट आहे, तुलसी आहे, आवळा आहे आणि बदाम आहे. असे 4 फ्लेवर्स तुम्हाला मिळतील. आणि याच्यात सांगायचं झालं तर सगळे प्रोडक्ट ग्लुटेन फ्री प्रोडक्ट्स आहेत, 0 कोलेस्ट्रॉल प्रोडक्ट्स आहेत, रिच इन मिनरल्स, असे सगळी गुणवत्ता दर्शवणारे सगळे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही एक हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून हा ऑप्शन चूज करू शकता. आणि हे आता मी विणलेले आहेत, क्रोशाचे सर्व आहेत बघा. श्रग्स आहेत, स्कर्ट्स आहेत मुलींचे. रुमालही आहे, आपल्याला पूजेच्या ताटावर वगैरे ठेवायचं आहे. स्कर्ट्स आणि श्रग्स आहेत. ते लहान मुलींचे आहेत, तसेच थोड्या मिडल एजच्या मुली पण घालू शकतात. त्याला सर्व हाताने केलेले आहेत, क्रोशाच्या सुईने केलेले आहेत. इंडिगो साडीची ताई काय प्राइस आहे? मी 1750ला दिली. त्याची कॉटन घेतली तर मी तुम्हाला 800 रुपयाला देईल. ओके. कलमकारी साडी पण आहे माझ्याकडे, कलमकारी ना? प्युअर कलमकारी. हे प्युअर बनारस आहे. सुंदर आहे ताई कलर साडीचा. एकदम प्युअर लिननमध्ये. ही कुठली आहे? ही लिनन आहे. लिनन. लिनन प्लस मी लिननला प्लेन लिनन विथ कलमकारी ब्लाऊज. याच्यातही ब्लाऊज पीस आहे, पण मी असं कलमकारी ब्लाऊज लावले त्याला. वेगवेगळ्या टाईपचे ब्लाऊज पीस पण. हे 600 रुपयाला बसेल साडी. घरी धुवू शकतात, कोणतीही साडीचा कलर जाणार नाही. कलरचा आहे आणि ताई तुमची साड्यांची रेंज कुठल्यापासून काय 400 पासून 3000 पर्यंत आहे. आणि तुम्ही कोणतीही साडी घरी धुवा, कलर जाणार नाही. अरे वा, खूप छान आहे. आणि तुमचा बिझनेस आहे, तुम्ही कुठून ऑपरेट करता? मी घरातूनच करते. तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? हो, मी देते. 8108 777 977. नेरूळला असते मी. कार्ड आहे? हो. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता खूप असे छान आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे असे गाऊन्स वगैरे आहेत. मी ते व्हरायटी पण तुम्हाला इथे दिसेल. ड्रेस मटेरियल हे स्टिच केलेले ड्रेस हे तुमच्याकडे स्टिच केलेले वगैरे ड्रेस आहेत का? केलेले ड्रेस. ओके ओके. प्लाझोमध्ये आहे, पॅन्टमध्ये आहे, पटियालामध्ये पण भेटेल, रेडीमेड भेटतील आहे. आणि ड्रेस मटेरियल पण भेटेल. कुठल्या पण कंपनीचे आहेत माझ्याकडे, श्री गणेश, बजाज. ओके.
पेया बसन हे या कंपनीचे नाईटीमध्ये प्रकार अल्फाईन आहे, बाटिक बांधणी आहे वगैरे. मला बाटिक बांधणीची ताई काय प्राइस आहे तुमच्याकडे? बाटिक बांधणी 350 रुपये आहे, वर्कवाली 300 रुपये आहे आणि नॉर्मल जे आहे ते 250 रुपये आहे. अल्फाईन जे आहे ते 750 रुपयाला आहे. शॉर्ट्स आहेत नाईटी, शॉर्ट्समध्ये पण आहे. मटेरियल तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे भेटतील माझ्याकडे, रेट वेगवेगळे असतात त्याचे. अच्छा ओके. आणि हे जे तुमचे स्टिच केलेले स्टिच केलेले माझ्याकडे साड्यांचे काय प्राइस आहे? 850 रुपये प्राईज आहे. वेगवेगळे प्राईज आहेत वेगवेगळ्या क्वालिटी प्रकारचे. आणि तुम्ही तुमचा बिझनेस काही कसं ऑपरेट करता? कुठून करता ऑपरेट? मी नेहरूवरून करते. आणि काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे तुमचा? आहे कॉन्टॅक्ट नंबर 8850 33 4773. ह्यामध्ये व्हरायटी आहे, ऑक्साईडची पण व्हरायटी आहे, ओरिजिनल क्रिस्टलमध्ये पण आहे. यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. ग्रीन आहे, मरून आहे, रेड आहे. गादीवरची ठुशी आहे.
2500. सो फ्रेंड्स, खूप अशा छान छान अशा साड्या आहेत यांच्या स्टॉलला सुद्धा. आणि ह्याचे काय आहे? चॅनलला ही सगळी ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे का? ओके. आणि हे सगळे हँडमेड आहेत, घरी बनवलेले आहेत. त्या बाजूला तुम्ही सगळं स्वतः बनवता घरी वगैरे? त्या बाजूला सुंदर. ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे डायरेक्ट फॅक्टरीतून स्टॉक येतो आणि मग हा सगळा स्टॉक होलसेलमध्ये जातो पुणे राहिलेले जे पीसेस असतात ना ते आम्ही एक्झिबिशनमध्ये लावतो. त्याच्यामुळे हे खूप रिजनेबल रेटमध्ये. आता ह्याची प्राईस 800 आहे. अमेरिकन डायमंडची फर्स्ट क्वालिटी. अच्छा, हा 850चा आहे. ओके, सगळी होलसेल रेटमध्ये. ही इयरिंग, फिंगर रिंग 700ची. 500च्या रेंजमध्ये नेकलेस आहे. 500, 400. रिपॉलिश छान अशा आहेत इथे. त्यांना पुन्हा रिपॉलिश करू शकतो. याला रिपॉलिश करू. आणि ताई काय आहे कॉस्ट ही मंगळसूत्राची? 1500, 1500. आणि तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे? हे कार्ड संपलं आहे. माझं नाव पल्लवी नाईक आहे, कोपरखिंड राहते आणि आमचं फॅक्टरी आउटलेट मालाड. आणि तुम्हाला जर काही कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 8879231111 पल्लवी नाईक. सो तुम्ही इथे पाहू शकता फ्रेंड्स, यांच्या स्टॉलला कुर्तीज, प्लाझोज, टप्परवेअरचे प्रोडक्ट्स वगैरे आहेत. मला एक कुर्ती ओपन करून दाखवा. हे डेनिम आहे, लॉंग साईज, शॉर्ट मला अवेलेबल. माझा सितारा कलेक्शनचा ब्रँड आहे. आम्ही तुम्हाला जे अवेलेबल आहे ते आम्ही मागू जशी साईजनुसार. वी हॅव एल, मीडियम, लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल. आम्ही असे साईजेस ठेवतो. तर तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही. आणि 2 दिवस स्टॉल आहे माझा इकडे कर्नाटक संघाला, तर तुम्ही प्लीज मला व्हिजिट करा. आणि मी टपरवेअर्स पण लावते. टपरवेअर्समध्ये पण आहेत, बॉटल्स आहेत, जे काही टिफिन्स आहेत सगळे अवेलेबल आहेत. आता सध्या ऑफर्समध्ये चालू आहे. आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? हां, मी सुषमा गुजर आहे. स्पेशल मालवणी मसाला, संडे स्पेशल मसाला वगैरे सुद्धा आहे. आणि ताईने मला आता हा लिंक कुठला 5 धान्याचा लाडू आहे. हा 5 धान्य मल्टीग्रेन लड्डू. अच्छा, मल्टीग्रेन लाडू मला टेस्ट करायला दिलेला आहे. तुम्ही आता तो टेस्ट करते.
खूप छान अशी चव आहे, मस्त विरघळला अगदी तोंडात असा लाडू, खूप सुंदर असं प्रोडक्ट. तुम्हाला तो जो मी आता दिलेला आहे 5 धान्याचा लाडू, त्याच्यामध्ये पाव किलोचा आहे, हा 8 बसला त्याच्यामध्ये आणि हे 225ला आहे. आणि ह्याच्यामध्ये हा 5 धान्याचा म्हणजे गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी आणि हा मूग डाळीपासून तयार केलेला आहे. आणि सगळे लाडू हे गुळातले आहेत, काळ्या गुळातले आणि साजूक गाईच्या तुपातले आहे, जो आम्ही घरीही बनवतो. तूप पण आम्ही घरीच बनवतो आणि त्याच्यापासून आम्ही सगळे तयार केलेले आहे. म्हणजे अस्सल मराठमोळ्याचं आम्ही सगळं तयार केलेलं आहे. तसेच माझ्याकडे मसालेही घरगुती केलेले आहेत, डंकावरचे आहेत. आणि स्पेशालिटी आणखी मेथी लाडूमध्ये पण आहे. मेथीमध्ये कसं बाहेर आहे ना, तुम्हाला गव्हाचं पीठ, रवा, बेसन वगैरे मिक्स होतं, पण आमच्याकडे कसं मेथी लाडूमध्ये मेथी आणि नाचणीचं सत्व आणि डिंक, खोबरं, म्हणजे हे मी हेल्थवाईज सगळे तयार केलेले आहेत. प्रत्येक लाडू करताना म्हणजे प्रत्येकांची हेल्थ म्हणजे कसं लागेल आपल्याला. डायबिटीसवाल्यांना नाचणी आणि मेथी याचं गरज असते जास्त करून, त्यामुळे मग नाचणीचं सत्व आणि मेथी असा हा तयार केलेला लाडू आहे. डिंक आहे, परत नाचणीचे लाडू आहे, बेसन आहे. बेसन हा फक्त आम्ही साखरेतला केलेला आहे. आणि न्यूट्रिशनल ड्रायफ्रूट्स म्हणून माझ्याकडे लाडू मिळतात, त्याच्यामध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स असतं आणि बी पण असतात, सनफ्लॉवर बी, टरबुजाचे बी, पपया बी, हे सगळं करून आम्ही हा न्यूट्रिशनल लाडू हा तयार केलेला आहे. तो पण पूर्णपणे. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कार्ड्स वगैरे? माझं नाव वर्षा विजय मुशिलकर आणि सो वर्षात आहे ना. नॅचरल आहे, त्याच्यापासून हार्म नाही आहे. आणि आपले हे जे सूप आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे आणि पॅराबिन फ्री सूप आहे. अच्छा. आणि हा जो आहे कापूरचा सूप आहे, आपण स्मेल करू, भीमसेनी कापूरपासून बनवलेला सूप आहे. ह्याच्यामध्ये मला दिसत नाही आहे. सो भीमसेनी कापूरचा सूप आहे फ्रेंड्स, खूप छान असा वास आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, मी जेव्हा स्टॉलला आले तेव्हाच मला आता खूप असा छान असा सुगंध येत होता. येस फ्रेंड्स, नक्की अशासाठी तुम्हाला ताईना कॉन्टॅक्ट वगैरे सुद्धा